इतिहास पुन्हा महाराष्ट्राचा आता सगळ्या चिचल्या साऱ्या वाटा स्वप्नांच्या सर्व पत्रकारांना सप्रेम जय महाराष्ट्र. बाळकडूमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. राज्य दैनिक बाळकडू, हिंदुत्वाचा मानबिंदू, आवाज महाराष्ट्राचा आणि बाळकडू चॅनल घडवू इतिहास पुन्हा यांच्या एकत्रित सन 2022 सालासाठीच्या नियमावलीचं आपण या ठिकाणी अवलोकन करणार आहोत, नियमावली पाहणार आहोत. ज्या नियमावलीची आपण सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहात. सर्वप्रथम एक निवेदन आहे. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या प्रेरणेतून बाळकडू हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. बाळकडू वृत्तपत्राचे प्रकाशन शुक्रवार दिनांक 8 एप्रिल 2016 रोजी गुढीपाडवा, नवीन वर्षाची सुरुवात, या दिवशी माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे शुभ हस्ते मातोश्री निवासस्थानी मुंबई येथे झालेले आहे. मात्र बाळकडू हे वृत्तपत्र कोणत्याही एका राजकीय पक्षाशी संबंधित नाही. बाळकडू हे हिंदुत्ववादी विचारांचे मराठी भाषेतील पूर्णपणे स्वतंत्र, निपक्ष व सर्वसमावेशक वृत्तपत्र आहे. आता प्रास्ताविक पाहूया. बाळकडू या दैनिक वृत्तपत्र, न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनल तसेच संकल्पित किंवा नियोजित टीव्ही चॅनलसाठी ही एकत्रित पत्रकार भरती 21 वर्षासाठी करण्यात येत आहे. चॅनल समजून घ्या. यूट्यूब चॅनल तर आहेच, पण आपण टीव्ही चॅनल साठी प्रयत्न चाललेले आहेत. टीव्ही चॅनल ही आपला येईल आणि ह्या सर्वांसाठी मिळून एकत्रित पत्रकार भरती करण्यात येत आहे. सर्व पत्रकारांना 21 वर्षासाठी घेण्यात येत आहे. मात्र या नियमावलीच्या आधारे त्यांचे दरवर्षी मूल्यमापन केले जाईल. त्यामुळे दरवर्षी नियमावली प्रसिद्ध होईल आणि दरवर्षी आय कार्ड दिलं जाईल. एकदमच 21 वर्षाचं आय कार्ड मिळणार नाही, दरवर्षी आय कार्ड दिले जाईल. यामुळे काय होईल की काही फक्त आय कार्ड घेऊन त्याचा गैरवापर करा म्हणा, किंवा आय कार्ड घेऊन फक्त काहींना सोस असतो आय कार्ड फक्त घ्यायचं, तर अशा गोष्टींना आळा बसेल. ज्यांचे वर्षभरामध्ये काम दिसून येणार नाही असे पत्रकार पुढच्या वर्षी आपोआप बाळकडूमधनं बाहेर पडतील आणि योग्य काम करणारे, चांगले काम करणारे पत्रकार शेवटपर्यंत टिकून राहतील आणि आपलं बाळकडू हे राज्य दैनिक पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चांगल्या पत्रकारांच्या साथीने पोहोचेल. आता आपले जे बाळकडू पत्रकार आहेत त्यांना काय मिळणार आहे? आपण साधारण पहिल्या 15 दिवसामध्ये ओळखपत्र मिळणार, आय कार्ड, आणि ते आहे 1 वर्षासाठीचं. बघा, आपण 21 वर्षासाठी घेतोय, पण आय कार्ड दरवर्षी वेगवेगळं देणार आहोत. त्यामुळे 1 वर्षासाठी आय कार्ड देणार. बाळकडू प्रिंट असलेले 3 मास्क, आता कोरोनाचे कालावधी आहे, मास्क हेच संरक्षण आहे, त्यामुळं 3 मास्क आपण देतोय. 2022 सालची बाळकडूची डायरी आपण देतोय आणि 2022 सालचं कॅलेंडर, दिनदर्शिका आपण एक साधारण पहिल्या 15 दिवसामध्ये देतोय. म्हणजे एखादा पत्रकार बाळकडूमध्ये सामील झाला किंवा आम्ही फायनल केलं की बाबा पत्रकार तुम्ही योग्य आहात, तर तिथून पुढे 15 दिवसामध्ये आपली ह्या गोष्टी मिळतील. आणि त्यानंतर वर्षभरामध्ये साधारण काय काय मिळणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आपण विमा संरक्षण देणार आहोत पत्रकारांना. LICचे 21 वर्षासाठी विमा संरक्षण असलेली पॉलिसी, साधारण 2 लाख रुपये याचं संरक्षण असणार आहे. माईक बूम यासह पत्रकार किट, मोफत पत्रकार प्रशिक्षण व त्याचं प्रमाणपत्र, दर रविवारी साप्ताहिक बक्षिसे
राज्यस्तरीय पत्रकार संघटनेमध्ये मोफत सदस्यत्व, पत्रकार अधिवेशनामध्ये सहभाग, महाराष्ट्र दर्शन सहलीमध्ये सहभाग, त्याचबरोबर दिल्ली दर्शन सहल, विमानाने जाणे येणे अशी विमानाची म्हणजे विमानाने जाणं येणं आणि दिल्ली पाहणं, चलो दिल्ली अशी एक छानशी सहल बाळकडू पत्रकारांना दिली जाणार आहे. त्याचबरोबर बाळकडू सन्मान पुरस्कार, मानचिन्ह आणि सन्मानपत्र अशा पद्धतीचं साधारण वर्षभरामध्ये पत्रकारांना दिलं जाणार आहे. आता बाळकडू पत्रकार होण्याची पात्रता काय? पात्रता खूप सोपी आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला पत्रकार होण्याची इच्छा पाहिजे, आवड पाहिजे. इच्छा आवड नसेल आणि फक्त आय कार्डसाठी बाळकडूला पत्रकार होऊच नका. त्याचबरोबर जर तुम्हाला पत्रकारितेचा अनुभव असेल तर उत्तम, चांगला आहे. पण नसेल तरी काही अडचण नाही. मुळात आपल्याकडे अनुभवाची अटच नाही. वय 18 वर्ष पूर्ण असावं. जास्तीत जास्त किती वय पाहिजे याची अट नाही. शिक्षण कमीत कमी 10वी पाहिजे. जास्तीत जास्त शिक्षण किती पाहिजे याची काही अट नाही. अंगी प्रामाणिकपणा पाहिजे. एक वेळ पत्रकार चाणाक्ष नसला तरी चालेल, जास्त हुशार नसला तरी चालेल, पण प्रामाणिक असावा ही अपेक्षा आहे. बाळकडू संस्थापक संपादकाच्या सूचनेनुसार काम करण्याची पत्रकाराची तयारी असावी. आता प्रोसेस फीच्या संदर्भामध्ये बोलूया. सर्वप्रथम बाळकडूची ही जी नियमावली आहे, जी मी आता सांगत आहे, ती नियमावली व्यवस्थित समजावून घ्या. ऐका, समजावून घ्या. आणि समजावून घेतल्यानंतर जर नियमावली मान्य असेल तरच जी काही प्रोसेस फी आहे ती भरा. आपण 21 वर्षासाठी घेतोय, पण प्रोसेस फी आपण फक्त पहिल्याच वर्षी घेतोय. नंतर पुढच्या वर्षी किंवा दरवर्षी प्रोसेस फी घेतली जाणार नाही. सदर प्रोसेस फी ही जी रक्कम आहे ती नॉन रिफंडेबल म्हणजे विना परतावा आहे. म्हणजे एकदा रक्कम घेतली की ती परत मिळणार नाही. त्यामुळं रक्कम पाठवण्या अगोदर किंवा तुम्हाला म्हणजे नियमावली समजून घ्या, मगच रक्कम पाठवा. आणि पाठवली तर परत मागता येणार नाही. नॉन रिफंडेबल स्वरूपात ती घेतली जात असल्याने भरलेली फी रक्कम परत मिळणार नाही. आता अधिकृत पत्रकार कोणाला म्हणायचं? आता बाळकडूचा अधिकृत पत्रकार. आता 2016 पासून आतापर्यंत बाळकडूमध्ये अनेक पत्रकार येऊन गेले. त्यांच्याकडे दरवर्षीचे अनेकांकडे आय कार्ड आहेत. अनेक जण जुनी आय कार्ड डीपीला वगैरे ठेवून पत्रकार असल्याचं भासवतात, पण त्यांना बाळकडूचा आय कार्ड म्हणजे अधिकृत पत्रकार म्हणता येणार नाही. बाळकडूचं अधिकृत पत्रकार कोणाला म्हणायचं? तर बाळकडू वृत्तपत्रामध्ये म्हणजे आपला पेपरमध्ये या पत्रकारांचं नाव घोषित व्हायला पाहिजे. त्याचबरोबर जी वेबसाईट आहे आपली www.balkudu.com या वेबसाईटवरती बाळकडूच्या त्या पत्रकाराचं नाव पाहिजे किंवा त्याचं आय कार्ड तरी दिसलं पाहिजे. आणि या वर्षीच्या आय कार्डची जी कालावधी आहे, मुदत म्हणूया, 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 असं या वर्षासाठी आपण आय कार्ड देत आहोत. जर ती जी वेबसाईट आहे आपली www.balkudu.com या वेबसाईटवर नाव दिसत नसेल तर तो आपला पत्रकार नाही. दिसत असेल तरच आहे. आता बातम्यांच्या संदर्भामध्ये आपले काय नियम आहेत, नियमावली आहे ती पाहूया. बातमी नियमावली. पत्रकाराने नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रामधीलच बातमी द्यावी. कार्यक्षेत्राबाहेरील बातमी देऊ नये. प्रत्येक पत्रकाराला कार्यक्षेत्र नेमून दिलं जाणार आहे, त्यातलीच त्याने बातमी द्यावी. बाळकडूमध्ये पत्रकाराच्या नावाने व मोबाईल नंबरसह बातमी प्रसिद्ध केली जाईल. नाव आणि मोबाईल नंबर तुमच्या बातमीला असणार आहे. बातम्यांची सत्यता किंवा त्यापासून होणाऱ्या योग्य अयोग्य परिणामाची पूर्ण जबाबदारी किंवा बातमीचे क्रेडिट स्वतः त्या पत्रकाराचे असेल. तुम्ही जी बातमी देता
त्यातनं जे काही परिणाम घडतील त्याची जबाबदारी पत्रकाराची असणार आहे. म्हणून बातमी तयार करताना व्यवस्थित तयार करायची. कॉपी पेस्ट बातमी किंवा कोणाची चुकीची बातमी उचलून अशी पाठवली त्याचे पडसाद चुकीचे निर्माण झाले तर त्याला बाळकडू पत्रकार जबाबदार राहील. आणि बातमी चांगली असेल तर त्याचं क्रेडिट स्वतः त्या पत्रकाराला मिळेल. बातमी पाठवताना पत्रकाराने बातमीचा स्रोत नमूद करणे गरजेचे आहे. स्रोत म्हणजे सोर्स, तुम्हाला ती बातमी कुठून मिळाली किंवा कशी मिळाली. बातमी स्वतः घटनास्थळी जाऊन घेतली का की दुसऱ्याकडून कुणाकडून मिळाली, हा स्रोत नमूद करणं गरजेचं आहे. की कुठल्या प्रसिद्धी पत्रकावरून घेतली किंवा संबंधित कुठल्या लोकांकडून घेतली किंवा बातमी देणाऱ्याचं नाव काय किंवा कुठल्या वेबसाईटवरून घेतली, कुठल्या लिंकवरून घेतली किंवा कुठल्या दुसऱ्या पेपरमधून घेतली, कोणाची कॉपी पेस्ट मारली, स्वतः तयार केली. जे काही बातमीचा स्रोत आहे तो बातमी बरोबर 2 ओळी किंवा एका ओळीमध्ये लिहिणं गरजेचं आहे. कारण हे व्यवस्थित संपादकांना समजलं म्हणजे बातमी किती वेटेजची आहे किंवा लावताना लावली पाहिजे नाही लावली पाहिजे, किती महत्त्व द्यायचं हे संपादकांना समजेल. पत्रकाराने पाठवलेली प्रत्येक बातमी प्रसिद्ध होईलच असं काही नाही. बातम्यांना प्रसिद्ध करण्याचा, प्रसिद्धी देण्याचा वा नाकारण्याचा पूर्ण अधिकार संपादकाचा राहील. बातमी प्रसिद्ध न होण्याचे कारण किंवा स्पष्टीकरण दिले जाणार नाही. काहींना सवय असते, मी बातमी पाठवली का नाही लागली, तुम्हाला उत्तर द्यायला संपादक बांधील नाही. बातमी लावायची का न लावायची हा संपादकाचा अधिकार आहे. बातमी पाठवताना balkudu2016@gmail.com या ईमेलवर पाठवावी. जर काही अपवादात्मक परिस्थिती असेल तर व्हॉट्सअपवर बातमी पाठवली तरी घेतली जाईल. बातमी पाठवताना शक्यतो टाईप करून पाठवावी. अडचणीच्या क्षणी अपवादात्मक परिस्थितीत हाताने लिहिलेली पण घेतली जाईल. जास्त काही अपेक्षा नाही, पण एका महिन्यात कमीत कमी 2 तरी बातम्या पत्रकाराच्या प्रसिद्ध झाल्या पाहिजेत. जास्त झाल्या तर आनंदच आहे. आणि पत्रकाराने आपल्या बातम्याचं टिपण कुठंतरी लिहून ठेवलं पाहिजे आणि महिना पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या 1 तारखेला त्याचा अहवाल संपादकांना पाठवला पाहिजे की ह्या महिन्यात ह्या तारखेला या पानावरती ही बातमी माझी प्रसिद्ध झाली. आता जाहिरातीच्या संदर्भामध्ये काय नियमावली आहे पाहूया. बाळकडू पत्रकार हे अधिकृत जाहिरात एजंट सुद्धा असतील. पत्रकारास जाहिरात कमिशन 25% इतके राहील. 25% आपण कमिशन पत्रकारांना देतोय. जाहिरात कमिशन वजावट करूनच जाहिरातीची रक्कम पाठवावी. तुमचं जे काही कमिशन असेल ते वजा करायचं मग जाहिरातीची रक्कम पाठवायची असते. आमच्याकडनं जास्त नाही, पण दरमहा कमीत कमी 1000 रुपयाची जाहिरात पत्रकाराने मिळवून देणं आवश्यक आहे. एवढी एक अट आहे. महिला पत्रकार असेल तर त्यांनी किमान 500 रुपयाची तरी जाहिरात मिळवून दिली पाहिजे. जास्तीत जास्त कितीही रकमेची तुम्ही जाहिरात मिळवू शकता, त्यास बंधन नाही. तसेच जसं बातम्याला कार्यक्षेत्र आहे, तुमच्याच कार्यक्षेत्रातली बातमी, तसं जाहिरातीला काही कार्यक्षेत्र नाही. जाहिरातीला कार्यक्षेत्राचं बंधन नाही. पूर्ण महाराष्ट्रातून, भारतातून कुठूनही तुम्ही जाहिरात मिळवू शकता. जाहिरात दिल्यानंतर मात्र जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत त्या जाहिरातीचा पाठपुरावा केला पाहिजे. जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वी किमान 2 दिवस अगोदर जाहिरातीचे पैसे जमा केले पाहिजेत. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. किमान 2 दिवस अगोदर तरी जाहिरातीचं पेमेंट आलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ जर 3 तारखेच्या अंकात जाहिरात द्यायची असेल तर 1 तारखेपर्यंत त्याचं पैसे, त्याचं जी जाहिरातीचं बिल आहे ते जमा झालं पाहिजे. किंवा बुधवारच्या अंकात जाहिरात द्यायची तर साधारण सोमवारपर्यंत आलं पाहिजे. काहींना कसं असतं, अगदी शेवटच्या क्षणी ज्यांना सवय आहे जाहिरात द्यायची, आम्ही जाहिरात घेऊ पण कमिशन मिळणार नाही. आदल्या दिवशी, 1 दिवस अगोदर, शेवटच्या क्षणी, अगदी घाई गडबडीमध्ये येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्या घेतल्या जातील, मात्र त्याचं कमिशन दिलं जाणार नाही. जाहिरातदार व्यक्तीस प्रत्यक्ष किंवा पत्रकाराच्या माध्यमातून जाहिरातीचं बिल व जाहिरात असलेला छापील अंक दिला जाईल. ज्याची जाहिरात असेल त्यांना त्याचं बिल आणि त्याचा छापील अंक मात्र दिला जाईल. मग तो आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाठवू किंवा ज्या पत्रकारांकडून ती जाहिरात आलेली आहे त्या पत्रकाराच्या माध्यमातून पाठवू. पत्रकाराने ह्या जाहिरातीची टिपणं सुद्धा ठेवायची आणि दर महिन्याच्या 1 तारखेला महिन्याभरात कुठल्या जाहिराती लागल्या असतील
ते सगळं लिहून पाठवायचं आहे. कागदपत्र, आता बाळकुडू पत्रकाराला काही कागदपत्र बाळकुडू ऑफिसला जमा करायचे आहेत. ते तुम्ही पोस्टाने पाठवू शकता किंवा पदाधिकाऱ्यांकडे देऊ शकता किंवा संपादकाशी चर्चा करून तुम्ही ठरवू शकता कशी पाठवायची ती. पण ती साधारण कागदपत्र काय आहे ती मी सांगतो. विनंती अर्ज आहे, तो स्वतःच्या हस्ताक्षरात पाहिजे. पत्रकाराचा बायोडेटा, त्याचबरोबर बातमीच्या जबाबदारीचे स्वलिखित प्रमाणपत्र. हे एक प्रमाणपत्र आपण घेतोय कारण तुम्ही जी बातमी लिहिणार आहात ती बातमी तुम्ही स्वतः लिहिलेली आहे अशा पद्धतीचं जे प्रमाणपत्र असतं. एक शिफारस पत्र, तुम्हाला ओळखणाऱ्या कुठल्याही एका मान्यवराचा लेटर पॅडवर आपण शिफारस पत्र घेतो. त्याचबरोबर काही झेरॉक्स आपण तुमच्या घेतो. उदाहरणार्थ आधार कार्डची झेरॉक्स, मतदान कार्डची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स, रेशन कार्डची झेरॉक्स, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखल्याची झेरॉक्स, शैक्षणिक गुणपत्रकांची झेरॉक्स म्हणजे 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल किंवा काय असेल, किंवा पत्रकारितेशी संबंधित जर काय तुमचं शिक्षण झालं असेल, प्रशिक्षण झालं असेल, कोर्स झाला असेल तर त्याची काही प्रमाणपत्र, त्याच्या झेरॉक्स. आता एवढं सगळं लिहिलेलं आहे. सगळ्यांकडे सगळ्याच गोष्टी असतील असंही नाही. जेवढ्या गोष्टी उपलब्ध असतील तेवढ्या तरी देणं बंधनकारक आहे. कारण तुम्ही पत्रकार आहात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बाळकुडूचे पत्रकार असणार आहेत. बाळकुडूच्या माध्यमातून चांगली पद्धतीचीच पत्रकारिता घडावी अपेक्षा आहे. पण कुठं काही कुणाकडून अनुचित प्रकार घडला तर त्या पत्रकाराचं रेकॉर्ड ऑफिसला असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ही सगळी कागदपत्र देणं गरजेचं आहे. आता कामाचं स्वरूप किंवा नियमावली आपण पाहूया. कामाचं स्वरूप कसं असणार आहे. वेळोवेळी संस्थापक संपादक म्हणजे मी काही सूचना, निवेदने, कामाचे ध्येय पत्रकारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर जाहीर करतील, त्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात यावा. बघा, बाळकुडू पेपरच्या संदर्भात, चॅनलच्या संदर्भात, पोर्टलच्या संदर्भात, आपल्या पेपरवाढीच्या संदर्भात काही ना काही वेळोवेळी सूचना येतील. त्याला आपण सकारात्मक प्रतिसाद द्यावा, निगेटिव्ह प्रतिसाद देऊ नये एवढी एक अपेक्षा आहे. दर रविवारी ऑनलाईन स्वरूपात पत्रकारांची मीटिंग घेतली जाईल, त्यास तुम्ही उपस्थित राहावं. दैनिक बाळकुडू ओळखपत्राचा, आय कार्डचा उपयोग पत्रकारांनी योग्य ठिकाणीच करावा. जे आय कार्ड तुम्हाला दिलं जाणार आहे त्याचा योग्य ठिकाणी उपयोग करा. आर्थिक सवलतीसाठी ओळखपत्राचा गैरवापर करू नये. दिसला टोल नाका की दाखवला आय कार्ड, असलं काही करू नये. किंवा इतर कुठल्याही ठिकाणी आर्थिक सवलत मिळवण्यासाठी आपलं ओळखपत्र नाही. तुम्ही बाळकुडूचे पत्रकार आहात हे समजावं यासाठी ते ओळखपत्र आहे. कोणावरही दबाव निर्माण करण्यासाठी ओळखपत्राचा गैरवापर करू नये. आर्थिक वसुली, हप्ते, खंडणी, आर्थिक तडजोडी या प्रकारची कृत्ये करू नयेत. ओळखपत्राचा दुरुपयोग केल्यास किंवा बाळकुडू पत्रकार असल्याचे सांगून काही चुकीचे कृत्य केल्यास किंवा केल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ पत्रकार नियुक्ती रद्द करण्यात येईल. दैनिक बाळकुडू वृत्तपत्र संस्थापक संपादक यांच्या कामकाजाच्या सूचना न पाळल्यास पत्रकार नियुक्ती रद्द करण्यात येईल. दैनिक बाळकुडू सोबत अप्रामाणिक राहिल्यास, बाळकुडू विरोधी कृत्य केल्यास किंवा विरोधी वागणाऱ्यांना साथ दिल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल. बाळकुडू पत्रकार ग्रुपमधील कामकाजाचे मेसेज, कामकाजाची माहिती, नियोजने, ऑफिस वर्क संपादकाच्या परवानगीशिवाय ग्रुप बाहेर इतरांना पाठवल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल. सगळ्यात महत्त्वाचं, बाळकुडूमध्ये बातमीसाठी पैसे घेतले जात नाहीत. आपण कोणाचेही पैसे घेत नाही बातमी लावण्यासाठी. पेड न्यूज घेतल्या जात नाहीत. बातमी मोफत प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे कोणी पत्रकार बातम्यांसाठी पैसे घेताना निदर्शनास आल्यास त्याची नियुक्ती रद्द करण्यात येईल. सलग 3 महिने जर अधूनमधून एखाद्या महिन्यात कोणी पत्रकार आजारी पडला, काय अडचणी असल्या, अधूनमधून एखाद्या महिन्यात पत्रकाराच्या कामामध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो. पण सलग 3 महिने जर एखाद्या पत्रकाराचे काम समाधानकारक नसेल तर त्याचं काम थांबवण्यात येईल आणि नियुक्ती रद्द करण्यात येईल. बाळकुडू पत्रकारास इतर वृत्तपत्रामध्ये, पोर्टलला, चॅनलला सगळीकडे काम करायला परवानगी राहील. आमची काही हरकत असणार नाही. मात्र तुम्ही बाळकुडूशिवाय कुठं कुठं काम करता याची माहिती तुम्हाला बाळकुडूला द्यावी लागेल. बाळकुडू जॉईन झाल्यानंतर परत नंतर कधी दुसऱ्या कुठल्या ठिकाणी तुम्ही जॉईन होणार असाल तर त्यावेळेला बाळकुडू
संपादकांना म्हणजे मला त्याची कल्पना देऊन माझी संमती घेतली पाहिजे. कारण की आमचंही काही ठिकाणी ऑब्जेक्शन असू शकतं. त्या ठिकाणी तुम्हाला आमची संमती असेल तरच त्या ठिकाणी काम करता येईल. आता ही जी नियमावली आहे, परत एकदा तो मागाचा रिपीट करतो. पत्रकारांना इतर ठिकाणी काम करायला परवानगी आहे, पण त्याची कल्पना आम्हाला देणं गरजेचं आहे, आमची संमती घेणं गरजेचं आहे. एखाद्या ठिकाणी काम करायला आम्ही संमती नाही दिली तर करता येणार नाही, किंवा मग तिथं बाळकडू सोडावं लागेल आणि दुसरीकडेच काम करत बसावं लागेल. ही जी नियमावली आहे, या नियमावलीमध्ये वर्षभरात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. ही नियमावली सेम अशीची अशी राहणार आहे. मात्र काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर अशी स्थिती निर्माण झाली तर एखाद दुसरा अपवादात्मक बदल केला जाऊ शकतो. दैनिक बाळकडू विषयी कामाचे स्वरूप किंवा नियमावलीमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार संस्थापक, संपादक व मालक दैनिक बाळकडू यांना राहतील आणि ते पत्रकारांसाठी बंधनकारक असतील. जे काय बदल असतील ते पत्रकारांच्या फायद्याचेच असतील, कोणावरही अन्यायकारक बदल असणार नाही. बाळकडू पदाधिकारी कोणाला म्हणायचं, त्यांचं काम काय ते आता आपण पाहूया. बघा, संपादक, उपसंपादक, समन्वयक, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, विधानसभा प्रमुख, ही जी पद आहे, या पदावरती जे पत्रकार आहेत त्यांना आपण बाळकडूचे पदाधिकारी असं म्हणतो. हे बाळकडूचे पदाधिकारी आहेत. त्यांना खास काही वेगळे अधिकार असणार आहेत, त्यांची खास काही वेगळी कर्तव्य असणार आहेत, ह्याचे त्यांना काही वेगळे फायदे पण असणार आहेत. मात्र हे पदाधिकारी होण्यासाठी काही अटी आहेत. पदाधिकारी होणाऱ्यांना फक्त बाळकडूसाठी काम करावं लागेल. त्यांना मात्र इतर ठिकाणी, इतर पेपरला, इतर पोर्टलला, इतर चॅनलला काम करता येणार नाही. फक्त बाळकडू जे पदाधिकारी आहेत, पदाधिकारी व्हायचे, त्यांना फक्त बाळकडूला काम करावं लागेल. स्टॅम्प पेपरवर करारपत्र करावं लागेल, एक ॲग्रीमेंट करून द्यावं लागेल. सिक्युरिटी चेक द्यावे लागते. शिवाय पदाधिकाऱ्यांच्या कमिशनमधून एक 10,000 रुपयाची अनामत रक्कम ही कपात करून घेतली जाईल. ही 21 वर्षासाठी अनामत रक्कम ठेवली जाईल. 21 वर्षानंतर ती परत दिली जाईल. पदाधिकारी होणाऱ्या पत्रकारास किमान एकदा तरी बाळकडू ऑफिसला प्रत्यक्ष येणे आवश्यक आहे. कारण पदाधिकारी महाराष्ट्रात कुठेही असू शकतील, पण त्यांना आपलं ऑफिस कुठं आहे, संपादक नेमकं काय करतात हे त्यांना पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून त्यांनी बाळकडू ऑफिसला येणं आवश्यक आहे. पदाधिकाऱ्यांनी किमान 5 पत्रकार तरी नवीन मिळवून देणं गरजेचं आहे. पदाधिकाऱ्याने स्वतःच्या कर्तव्यात जर कसूर केली किंवा काही कसूर झाली तर त्यांच्याकडून जी 10,000 रुपये अनामत रक्कम घेतली जाणार आहे ती त्यांची बुडीत जाईल, ती त्यांना परत मिळणार नाही. किंवा पदाधिकाऱ्यांकडून जर काही गंभीर बाब घडली तर कायदेशीर कारवाई सुद्धा त्यांच्यावर होऊ शकते. पदाधिकाऱ्याचं जे पद आहे ते दरवर्षी बदललं जाणार. म्हणजे या वर्षी जे आहे तेच पुढच्या वर्षी आहे असेल असं नाही. त्यांच्याही कामाचं मूल्यमापन केलं जाईल आणि दरवर्षी पद पुढं मागं होईल. आता छापील पेपर, जो प्रिंट पेपर आहे, त्याच्या सभासदाबद्दल आपण बोलूया. यावेळेला आपण सभासद होण्याचं कोणालाही बंधन केलेलं नाही. दैनिक बाळकडू छापील प्रिंट पेपरसाठी स्वतः सभासद होणे किंवा इतरांना सभासद करणे पत्रकारांसाठी बंधनकारक नाही, ऐच्छिक आहे. पत्रकारांना छापील पेपर त्यांच्या नजीकच्या पेपर स्टॉलवर उपलब्ध असेल तर तिथून घेता येईल. तुमच्या जवळच्या पेपर स्टॉलवर बाळकडू मिळत असेल तर तुम्हाला तिथून तो घेता येईल, आणि जर मिळत नसेल तर तुम्हाला तो पोस्टानेही मागवता येईल. डिजिटल पेपर वाचक सभासद म्हणजे डिजिटल सभासद ही संकल्पना आपण गेल्या वर्षीपासून राबवतोय. यावर्षीही ती आपण कंटिन्यू केलेली आहे. दैनिक बाळकडू डिजिटल पेपरची 4 वर्षासाठी वर्गणी 100 रुपये आहे. सदर डिजिटल पेपर सभासद कालावधी
1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत राहील. डिजिटल पेपर सभासदांना बाळकडूचे विधानसभा व्हॉट्सॲप ग्रुपचे सदस्य केले जाईल. जे सभासद होतील त्यांना विधानसभा निहाय आपल्याकडे व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्याचे सदस्य केले जाईल. त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये रोजच्या पेपरची PDF पाठवली जाईल, नियमित स्वरूपामध्ये पाठवली जाईल. तसेच बाळकडूचा ॲप अजून लॉन्च झालेला नाही, पण बाळकडूचा ॲप लवकरच लॉन्च होईल आणि तो ॲप विनामूल्य देण्यात येईल सभासदांना. जे सभासद आहेत डिजिटल सभासद त्यांनी विधानसभा ग्रुपमध्ये राहायचे. विधानसभा ग्रुपमधून ते जर बाहेर पडले आणि त्यांना जर अंक मिळाला नाही तर त्याला ते सभासद स्वतः जबाबदार असतील, आम्ही जबाबदार असणार नाही. बाळकडू पत्रकारांनी डिजिटल सभासद करावेत असे कोणतेही बंधन नाही. तुम्ही सभासद केले आनंद आहे, नाही केले आनंद आहे, सभासद करणे ऐच्छिक आहे. या वर्षीपासून आपण काही नवीन गोष्टी सुरू करत आहोत. त्यातलीच पहिली गोष्ट म्हणजे LICचं विमा संरक्षण. इतर वृत्तपत्राच्या पत्रकारांना विमा संरक्षण आहे की नाही याची मला कल्पना नाही, पण बाळकडूच्या पत्रकारांना विमा संरक्षण असावं अशी माझी एक कल्पना असल्यामुळं मी हे विम्याची पॉलिसी देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आता ही पॉलिसी देत असताना सरसकट पॉलिसी द्यायची की काम करणाऱ्या पत्रकारांना पॉलिसी द्यायची हा माझ्यासमोर प्रश्न होता. म्हणून मी असं ठरवलेलं आहे की डिजिटल सभासद करणं हे जरी ऐच्छिक असलं तरी त्याच्यातूनच काम करणारे पत्रकार दिसून येणार आहेत. कारण की प्रत्येक पत्रकाराचा स्वतःचा असा वाचक वर्ग असतो. किमान त्या पत्रकाराचे स्वतःचे 50 वाचक असू शकतात, किंवा पत्रकार ज्यांच्या बातम्या देणार आहे अशांना तो सभासद करून घेऊ शकतो. अशा पद्धतीनं पत्रकाराने जर 50 डिजिटल सभासद केले तर त्यास विमा संरक्षण देण्यात येईल. आणि सदर ही जी विम्याची काही पॉलिसी आहे ती त्याला समजावून सांगितली जाईल. या विमा पॉलिसीचा बघा परत एकदा पहा, 50 डिजिटल सभासद करणारा जो पत्रकार असेल त्यालाच ही विमा पॉलिसी मिळणार आहे, सरसकट सगळ्यांना दिली जाणार नाही. पहिल्या वर्षीचा जो हप्ता आहे प्रीमियम तो बाळकडूकडून भरला जाईल. पहिल्या वर्षी 1ही रुपया पत्रकाराकडून घेतला जाणार नाही. दुसऱ्या वर्षीपासूनचे जे हप्ते आहेत ते मात्र पत्रकाराच्या जे जाहिरात कमिशन आहे त्या कमिशनमधून घेतलं जाईल किंवा पत्रकारांनी स्वतः ते हप्ते भरायचे आहेत. आता हे 21 वर्षासाठी विम्याचं संरक्षण असेल. ही पॉलिसी जेव्हा मॅच्युरिटी होईल म्हणजे शेवटी पॉलिसी जेव्हा संपेल तेव्हा शेवटी 2 लाख रुपये मिळतील. सुमारे 2 लाख रुपये LIC कडून मिळतील. नाही तर तुम्ही लगेच खरात गुरुजी द्या 2 लाख म्हणसाल, असं नाही. LICची आपण पॉलिसी काढतो LIC कडून मिळतील. अपघात लाभ किंवा मृत्यू पश्चात लाभ यामध्ये आहे. आपल्या पत्रकारांचा होऊ नये कोणाचा, पण अपघात झाला किंवा काही मृत्यू झाला तर याचेही आर्थिक लाभ मिळणार आहेत. एखाद्या पत्रकाराला वाटलं की मला 2-3 वर्षानंतर पॉलिसी बंद करायची तर पॉलिसी सरेंडर करण्याची पण सोय आहे. शिवाय या विमा पॉलिसीचा सेक्शन 80C अंतर्गत इन्कम टॅक्ससाठी सुद्धा फायदा होणार आहे. 50 डिजिटल सभासद करणं हे कंपल्सरी नाही, ऐच्छिक आहे. म्हणजेच विमा संरक्षण घेणं हे सुद्धा ऐच्छिक आहे, बंधनकारक नाही. ज्यांचे 50 डिजिटल सभासद पूर्ण होतील त्यांना विमा संरक्षण मिळेल. 50 डिजिटल सभासद करणं बंधनकारक नाही, ऐच्छिक आहे. तसंच विमा घेणं हे सुद्धा बंधनकारक नाही, ऐच्छिक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला माईक, बूम आणि पत्रकार किट. याच्यामध्ये आपण जे पत्रकार विमा पॉलिसी धारक होतील म्हणजे पहिले 50 डिजिटल सभासद करतील आणि त्यांना विम्याचं संरक्षण मिळेल अशा पत्रकारांनी 50 नंतर पुढं अजून एक 25 डिजिटल सभासद केले तर त्यांना माईक, बूम याच्यासह पत्रकार किट देण्यात येईल. आता 25 डिजिटल सभासद करणं हे सुद्धा ऐच्छिक आहे, बंधनकारक नाही. म्हणजेच माईक, बूम आणि हे पत्रकार किट मिळवणं हे देखील ऐच्छिक आहे, बंधनकारक नाही.
आता त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मोफत पत्रकार प्रशिक्षण आणि त्याचं प्रमाणपत्र. आता पत्रकार प्रशिक्षण मोफत आहे, त्याचं प्रमाणपत्र पण दिलं जाणार आहे. हे प्रशिक्षण सर्वांना बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. समजा प्रशिक्षण नाही पूर्ण केलं तर त्याचं प्रमाणपत्र मिळणार नाही. प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपाचं असेल. दर आठवड्यातून एक रविवार, त्या रविवारमधले एक साधारण 2 तास, म्हणजे असे साधारण 40 आठवडे हे पत्रकारिता प्रशिक्षण असेल. त्याचं प्रात्यक्षिकही त्याच वेळेला घेतलं जाईल. असे 40 आठवडे पूर्ण झाल्यानंतर याचं तुमचं सहभाग पाहून त्यानंतर प्रमाणपत्र दिलं जाईल. आता अजून एक नवीन मुद्दा आपण घेतलेला आहे, तो म्हणजे साप्ताहिक बक्षिसे. आपण दर रविवारी आठवडाभर जे काम झालंय, सोमवार ते शनिवार किंवा रविवार ते शनिवार असं जे काम पत्रकारांनी केलेलं आहे, त्या कामाच्या अनुषंगाने म्हणा किंवा आठवड्याला काय एखादं कामाचं टार्गेट दिलं, ते टार्गेट त्यांनी पूर्ण केल्यानंतरचे त्यांचं बक्षीस म्हणा, तरी अशा तऱ्हेनं आपण काम पाहून त्या आठवड्यामध्ये चांगली कामं करणाऱ्या पत्रकारांना बक्षीस देणार आहोत. आता हे बक्षिसाचं स्वरूप वेगवेगळं असेल, त्या आठवड्यात प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या स्वरूपाचं बक्षीस असेल, पण आपण चांगलं काम करणाऱ्या पत्रकारांना बक्षीस देण्याचा आपला मानस आहे आणि दर आठवड्याला ते बक्षीस दिलं जाणार आहे. त्याचबरोबर एक नवीन आपण मुद्दा घेतलेला आहे, तो म्हणजे राज्यस्तरीय पत्रकार संघटनेमध्ये सदस्यत्व. आता महाराष्ट्रामध्ये अनेक पत्रकार संघटना आहेत. माझंही अनेक पत्रकार संघटनांबरोबर बोलणी चालू आहेत. माझी तर इच्छा आहे महाराष्ट्रामधल्या सर्व पत्रकार संघटनाबरोबर माझी चर्चा व्हावी आणि आपल्या बाळकुडूच्या पत्रकारांना जो पत्रकार संघ सामावून घेईल, योग्य पद्धतीनं सामावून घेईल, अशा पत्रकार संघामध्ये आपण सर्व आपले बाळकुडूचे पत्रकार त्याच्यामध्ये सामील होतील आणि त्या संघटनेचं सदस्यत्व एक प्रकारे मोफत सदस्यत्व आपल्या पत्रकारांना मिळेल किंवा मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणजे नुसते प्रयत्न नाही तर मिळवून देणार आहोत. राज्यस्तरीय पत्रकार संघटनेमध्ये सदस्यत्व मिळवून देणार आहोत. अजून तशी कुठलीही संघटना ठरलेली नाही. महाराष्ट्रामध्ये कार्यरत सर्व पत्रकार संघटनांशी चर्चा केली जाणार आहे आणि त्यातून एक योग्य पत्रकार संघटना ठरवून त्या पत्रकार संघटनेमध्ये सर्व बाळकुडू पत्रकारांना सामील करून घेण्यात येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पत्रकार अधिवेशन सहभाग किंवा महाराष्ट्र दर्शन सहल. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांमध्ये आहेत. म्हणजे दरवर्षी महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये पत्रकार अधिवेशन घेतलं जाईल. दरवर्षी एका ठिकाणी पत्रकार अधिवेशन घेतलं जाईल. कधी कोकणामध्ये, कधी मराठवाड्यात, कधी विदर्भात, असं चांगलं ठिकाण बघून. आणि त्या अधिवेशनाला जोडूनच एक सहलीचं आयोजन केलं जाईल. म्हणजे वर्षभर बाळकुडू नियमावलीचं पालन करणारा जो पत्रकार आहे, त्या पत्रकाराला हे अधिवेशन आणि ही सहल विनामूल्य असेल. सर्वजण अधिवेशनाला येऊ शकतात, सहलीला येऊ शकतात, त्यांना त्याचं काय असेल ते शुल्क भरावं लागेल. पण नियमावली पालन करणाऱ्या पत्रकारांना मात्र विनामूल्य मोफत हे अधिवेशन आणि सहल असेल. आता सर्वात महत्वाचं जे अट्रॅक्शन आहे की पत्रकारिता क्षेत्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा पत्रकारांना विमानाने दिल्लीला घेऊन जाण्याचा एक संकल्प, ध्येय मी मनाशी बाळगलेला आहे. दिल्ली दर्शन सहल विमानाने जाणे आणि येणे. काय आहे तर बाळकुडू पत्रकारांना विमानाने दिल्लीला घेऊन जाणे, दिल्ली आणि आजूबाजूची मुख्य ठिकाणं पाहणे, हॉटेलमध्ये मुक्काम करणे, जेवण करणे, इतर काय खर्च असेल तो करणे, विमानाने परत येणे. म्हणजे विमानाने जाणे, विमानाने परत येणे, दिल्ली फिरणे. चलो दिल्ली, आपली देशाची राजधानी. या दिल्लीची सहल मोफत दिली जाणार आहे आपल्या बाळकुडू पत्रकारांना. त्याच्यासाठी एक छोटीशी अट आहे. ती अट अशी आहे की जे पत्रकार सन 2022 या वर्षामध्ये 2 लाख रुपयांचं जाहिरात टार्गेट पूर्ण करतील, अख्ख्या वर्षात 2 लाख रुपयाचं जाहिरात टार्गेट पूर्ण करतील, त्यांना या सहलीचा लाभ मिळेल. जे नुसतेच आय कार्ड घेऊन पत्रकार झाले त्यांना ह्या सहलीचा लाभ मिळणार नाही. तर बाळकुडूमध्ये येऊन काम केलं पाहिजे,
बातमीदारी केली पाहिजे, जाहिराती मिळवल्या पाहिजेत. 2 लाख रुपयाचं टार्गेट पूर्ण करायचं आणि दिल्लीला सहलीला यायचं. जाहिरात टार्गेट कंपल्सरी नाही, ऐच्छिक आहे, बंधनकारक नाही. आता एखाद्याला वाटतं एवढं मोठं टार्गेट आहे, नका करू, काय अडचण नाही. ज्याला पूर्ण होईल त्यांना मी दिल्लीला घेऊन जाणार. 2 लाख जाहिरातीचं टार्गेट म्हणजे तुमचं जे काही 25% कमिशन आहे ते वगळून किती होत आहेत तुम्हीच बघा. म्हणजे तो पण तुम्हाला लाभ मिळणार आहे. 25% कमिशन तर मिळणारच आहे. 2 लाखाचं 25% किती होतंय बघा, आणि त्यातलं पेपरकडे किती येत आहेत. तर एवढं टार्गेट तुम्ही पूर्ण केलं, तुमचं 25% वजा जाऊन 1.5 लाख, तसा विचार केला तर 1.5 लाखाचं टार्गेट, म्हणजे 2 लाखाचं टार्गेट कमिशन वजा जाता 1.5 लाखाचं टार्गेट तुम्ही पूर्ण केलं की दिल्ली विमान सहल तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे की बाळकडू सन्मान पुरस्कार, मानचिन्ह, सन्मानपत्र. दरवर्षी बाळकडू पत्रकारांना तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना बाळकडू पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे आणि हा पुरस्कार दिला जाणार आहे. पुढचा मुद्दा आहे न्यायालयीन बाबी. न्यायालयीन बाबी या बारामती, जिल्हा पुणे या न्यायालयाच्या कार्यकक्षेच्या अधीन राहतील. पत्रव्यवहाराचा पत्ता श्री दीपक पोपट खरात, संपादक दैनिक बाळकडू, मुक्काम पोस्ट कुरवली, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, पिनकोड 413104, संपर्क क्रमांक 962330 4007, 705 710 4007. आपल्याला ही बाळकडूची नियमावली कशी वाटली हे कळवायला विसरू नका. बाळकडू नियमावली मान्य असेल तर नक्कीच तुम्ही बाळकडू पत्रकार व्हा. बाळकडूमध्ये आपलं एक चांगलं करिअर होऊ शकेल याची मला खात्री आहे. जय महाराष्ट्र.